नमस्कार मित्रांनो, आज आपण दैवत पंचक्रोशीतील श्री मार्तंडेश्वर शिवमंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहे। तर मित्रांनो, प्रथम आपण जेव्हा या ठिकाणी येतो तर आपण ह्या जेव्हा गेटमधून आत शिरतो तेव्हा सुंदरसा असा आपल्याला मंदिराचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो। पण परिसर पाहत असतानाच जेव्हा आपण डाव्या बाजूला इथं पाहतो, या ठिकाणी एक विहीर आपल्याला पाहायला मिळते। सध्या ती झाकलेली आहे। तर ह्या विहिरीचे वैशिष्ट्य सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि ह्या विहिरीचा बांधकाम कधी केलं, त्याच्यावरचा जो जुना असलेला शिलालेख, ही विहीर कोणी बांधली, या मंदिराचा कोणी जीर्णोद्धार केला, याचं सुद्धा आपण संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, जेव्हा आपण मंदिराच्या परिसरामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला आपल्या डाव्या बाजूला आपल्याला इथं एक विहीर म्हणजे कूप किंवा आड असं आपण म्हणू शकतो। या ठिकाणी आपल्याला ही जी जुन्या काळातली जी विहीर आहे ती आपण इथं पाहतोय। तर ही विहीर, ही जी आपण विहीर पाहतोय, या विहिरीच्या आतील भागामध्ये आपल्याला एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतोय आणि या शिलालेख वरचा जो तपशील आहे, श्री रामदास नारायण भाटे यांनी हे आडाचे काम केले शेके 1836 मध्ये। मिती कार्तिक शुक्ल 1 ला हे काम केलेलं आहे आणि त्यांनी हे धर्मार्थ म्हणजे सेवेसाठी हे आडाची त्यांनी या ठिकाणी त्याचा जीर्णोद्धार केलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर मित्रांनो, आपण जेव्हा ही विहिरीची जर आपल्याला पूर्ण माहिती जर पाहायची म्हटली, 30 बाय 30 सेंटीमीटर आपल्याला त्या संगमरवरी दगडावरती हे आपल्याला शालिवाहन शिकेची इसवी सन म्हणजे ख्रिस्तपूर्व प्रमाणे केलेले आपल्याला दिसतं आणि 23 ऑक्टोबर 1914 त्यावेळेस वार शुक्रवार होता आणि ही जी आड आहे, या आडाची जर आपण साईज बघितली तर 2.5 बाय 2.5 फूट या आडाची लांबी आणि रुंदी आहे आणि या आडाची खोली आपल्याला 35 फूट आपल्याला पाहायला मिळते। अशा प्रकारची शिळा मित्रांनो आपल्याला महादेवाच्या पिंडाजवळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होती। सध्या ती आता आपल्याला तिथं पाहायला मिळत नाही। पण श्री भाटे यांचा उल्लेख असे कळाले की यांनी ह्या मंदिराचा या ठिकाणी स्थापना केली आणि हे भाटे धरणगाव आपल्या शेजारी दैवतच्या बाजूला जे धरणगाव आहे तेथील ते रहिवासी होते आणि त्यांनी ह्या शिवारामध्ये जमीन घेतली असं येथील जे स्थानिक भक्त आहेत त्यांनी आपल्याला येथील माहिती पुरवली। तर मित्रांनो, 2005 मध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आणि ह्या जीर्णोद्धारामध्ये संपूर्ण ह्या मंदिराचं बांधकाम पूर्ण नवीन केलं गेलं। साधारण हे खूप वर्षापूर्वी ह्या मंदिराचं जे बांधकाम होते हे चुनामध्ये आणि दगडी बांधकाम आपल्याला इथं पाहायला मिळत होतं, पण पूर्ण 2005 मध्ये ह्या मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार झाला आणि सर्व या मंदिराचा आपल्याला इथं कायापालट झालेला आपल्याला दिसून येतो। तर जुन्या काळामध्ये ह्या ठिकाणी एक खूप मोठं लिंबाचं झाड होतं आणि खूप ही वास्तू म्हणजे खूप एकदम जुनी अशी वास्तू आपल्याला ही पाहायला मिळत होती। पण आता संपूर्ण सुशोभीकरण आपल्याला झालेलं आपल्याला दिसून येते आणि मंदिराच्या परिसरामध्येच आपल्याला इथं एक सतीशिळा आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी जी मंदिराच्या परिसरामध्ये जी एक सतीशिळा आपण इथं पाहतोय, तर बघा या सतीशिळेची उंची आपल्याला साधारणतः 5.5 ते 6 फूट असायला पाहिजे। तर आपण ह्या सतीशिळेचं जर वाचन केलं तर सर्वात खाली आपल्याला नागदेवता आपल्याला पाहायला मिळतो। वरती आपल्याला एक योद्धा म्हणजे घोड्यावर तो स्वार झाला आणि त्याच्या हातामध्ये शस्त्र ढाल आपल्याला इथं पाहायला मिळते। त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर हा स्त्रीचा अर्ध हात आणि हातामध्ये हे बांगड्या आहेत आणि असे 5 बोट हा सतीचा हात आहे। त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर आपल्याला
पुरुष आणि स्त्री एकाच हातात हात घालून ते आपल्याला इथे या शिल्पामध्ये पाहायला मिळतात। आणि सर्वात वरती जर आपण पाहिलं तर हा सूर्य आणि हा चंद्र, आणि वरती आपल्याला छान प्रकारे त्यांनी अशी कोरीव अशी नक्षीकाम आपल्याला ह्या शिळेवर केलेलं आपल्याला दिसून येते। मित्रांनो, अशी जे शिळा आपल्याला जर पाहायची असेल तर आपल्या गावात एक मारुतीचं मंदिर आहे, त्याला आपण धक्का म्हणतो, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला असं एक शिळा आपल्याला पाहायला मिळते। तर हा संपूर्ण हा मंदिराचा परिसर। या ठिकाणी मित्रांनो जो आपण मंदिराचा परिसर पाहतोय, या मंदिराचे संपूर्ण जर आपण परिसराचे जर अंदाजे आपण लांबी रुंदी काढली तर 65 फूट याची लांबी आहे आणि 50 फूट याची ही मंदिराचा परिसराची ही रुंदी आहे। आणि या मंदिराला चारी बाजूने आपण इथं पाहू शकतो पूर्ण अशी ही दगडाची पूर्ण संरक्षित भिंत म्हणजे दगडी तटबंदी। तर आपण महादेवाच्या मंदिराचा जो गाभारा आहे, गाभाराच्या आतील भागामध्ये आपण इथं पाहतोय हा पूजा सोंडेचा आपल्याला गणपतीचं या ठिकाणी छान प्रकारचं शिल्प आपण इथं पाहतोय। मित्रांनो, हा गणपती पूजा सोंड्याचा आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला रिद्धी आणि डाव्या बाजूला सिद्धी असं आपल्याला इथं पाहायला मिळतोय। तर हा विशेष करून ही जी शिल्प आहे हे आपल्याला खूप दुर्मिळ अशा मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कारण की हे मंत्रतंत्रासाठी या पूजा सोंडेचा गणपतीचा जास्त वापर केला जातो। आणि या शिल्पाच्या बाजूलाच आपण इथं पाहतोय हा उजवा सोंडेचा शंख आपण इथं पाहतोय। हा पाहू शकता, हा उजव्या सोंडेचा शंख आपण इथं पाहतोय। तर हे जे मंदिर आहे, मंदिराच्या अजून आत गाभाऱ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक शिल्प आपल्याला पाहायला मिळते। हे शिल्प नेमकं आपण कशाचे म्हणू शकत नाही, पण बहुतेक हे शंकराचंच असायला पाहिजे असं हे शिल्प आहे। त्रिशूळ आहे, हे कुठलं शस्त्र आहे ते आपण सांगू शकत नाही, पण केस खूप मोठे आणि समोर आपण पाहतोय हे महादेवाचं भव्य दिव्य असं हे शिवलिंग आपल्याला इथे पाहायला मिळते।
मित्रांनो, हा जो शिवलिंगाचा हा तांब्याचा पत्राचा जो मुलामा आहे, आतमध्ये ह्या पत्र्याच्या मुलामाच्या आतील बाजूस आपल्याला शंकराचं खरे शिवलिंग आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्याच्या वरती हा एक मुलामा लावलेला आहे आणि याच्या आतमध्ये खरं आपल्याला दगडाने कोरलेलं शिवलिंग आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर आपण या मंदिराचा संपूर्ण परिसर आपण इथं पाहिला आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये आपण छान प्रकारचं इथलं परिसर जी माहिती आहे ती आपल्याला येथील शिवभक्त नथुरचंदू माळी यांनी आपल्याला खूप इथली माहिती दिली. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांना जी या येथील मंदिराच्या परिसराची किंवा गावाबद्दल किंवा बाजूला असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा महाराज यांचं मंदिराबद्दल सुद्धा त्यांनी आपल्याला येथील थोडक्यात माहिती द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी 2002 पासून वसंत दोबी जळगावला येतो, त्यांनी गैती लावली होती. त्यानंतर मी त्या दिवसापासून इथं सेवा करतो आहे आणि म्हणजे बैरम मंदिरामध्ये पहिले 18 वर्ष तिथं थांबलो. त्यानंतर इथं या मंदिरात ज्योत लावत होतो मी. त्या आता कायमचे इथं ज्योत लावतो आणि हे परिसर इथं पहिलं मातीचं होतं. हे वना गोरख पाटील यांना लावून हे शेड बनवलं आणि हे रमेश काशीनाथ सरपंच होता. त्यावेळी इथं मोजमाप केलेलं होतं पण हे काम झालं नव्हतं. हे मसनभूमीत काम झालं होतं. मग सुषमाबाई सरपंच झाले त्यावेळेस हे काम झालं. हे स्टाईल बसवायचं म्हणजे आणि आड बंद केला होता. हे मंदिर पाडून नवीन 2005ला हे गुलाबापर सांगून ते मंदिर तयार केलं आणि तो आड पण बुंदला गेला तो पण मी कोरला. आम्ही 2-3 माणसं मिळून कोरलेला आहे. त्याला पाणी लावलं आणि त्या पाणीमुळे त्या 4 मंदिर बांधले. राम मंदिर, हनुमान मंदिर, गणपती मंदिर आणि कृष्ण मंदिर या पाण्यावरच बांधलेलं आहे आळाच्या. तिथं आळा आजपर्यंत जिवंत आहे. त्याचे पाणी आटत नाही. फक्त 32 फूट खोल आहे, जास्त खोल नाही पण त्याचे पाणी काय माट चालू राहतं. आणि ते खंडराव मंदिराची विहीर आहे तिला 90 फूट खोदलेली आहे. तिथं आळा वर केलेला आहे. ते पण पाणी आटत नाही. ते पण पाणी चालू आहे. ही पायऱ्यांची विहीर आहे. हा, ते पायऱ्यांची विहीर आहे. पायी विहीर आहे आणि खंडोबाची विहीर आहे. आणि इथं यात्रा कधी असते आपली? फेब्रुवारी महिन्यामध्ये. आपलं फेब्रुवारी माव महिन्यामध्ये तिथे दांडी पौर्णिमाला 12 गाडी ओढले जातात आणि जे आयरे बापू आहेत ना ते आधी पहिले दगड आणा होते त्यांचे मामा. आता ते बाच्याला त्यांच्या डोक्याला ठेवलेला आहे. ते गाडी ओढणार आयरे बापू. धन्यवाद. तर हा मंदिराचा परिसर आहे मित्रांनो आणि मंदिराच्या परिसरामध्येच आपल्याला इथं छान प्रकारचे असे मुलांसाठी खेळण्याचे आपल्याला इथं वस्तू लावलेल्या दिसत आहेत आणि याच्या बाजूलाच आपल्याला ही खंडोबा महाराजची विहीर, आड विहीर आपण इथं पाहतोय. ही विहीर मित्रांनो पायरी विहीर होती. ही या विहिरीला पायऱ्या आहेत आणि ह्या पायरीतून आपण या विहिरीमध्ये खाली उतरू शकतो. हे बघा, हा पायरी मार्ग आहे आणि आता पूर्ण ती विहीर भरलेली आहे. पण ही खूप जुनी विहीर आहे. या परिसरामधली सर्वात खूप जुनी विहीर म्हणजे ही विहीर. श्री खंडोबा महाराज मंदिरासमोरच असलेली ही पायऱ्यांची विहीर आपण इथं पाहतोय. ही पायरी विहीर आहे. या पायरी मार्ग आणि समोरच आपल्याला हे जुनं बांधकाम आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि या विहिरीची खोली ते स्थानिक जे सांगतात 60 फूट या विहिरीची खोली असून पूर्ण या विहिरीला खालीपर्यंत जाण्यासाठी पायरी मार्ग आहे अशी ही विहीर आहे. आणि समोरच आपल्याला खंडोबा महाराजचं आपल्याला इथं देवस्थान आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण आता तिकडे जाऊया. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अशी अनेक देवकोष्टकं आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि ही क्रीडांगण या ठिकाणी आपण इथं पाहू शकतो. तर मित्रांनो, आपण आता खंडोबा महाराज मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहेत आणि समोरच आपल्याला हा मार्तंडेश्वराचा हा संपूर्ण हा परिसर आणि तिथूनच आपल्याला समोरच आपल्याला खंडोबा महाराजचं मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं. मित्रांनो, ह्या ठिकाणी ही खंडोबा महाराजची यात्रा फेब्रुवारीमध्ये माघ पौर्णिमेला खूप उत्साहामध्ये ह्या खंडोबा महाराजची यात्रा भरली जाते आणि 12 गाड्या वगैरे खूप मोठ्या प्रमाणात इथं भक्त या ठिकाणी येत असतात आणि खंडोबाचा आशीर्वाद घेत असतात. तर आपण वरती चढल्यावर आपल्याला जेव्हा पायरी मार्गाने आपण जेव्हा वरती चढतो तेव्हा आपल्याला उंच असा हा पायरी मार्ग आहे आणि
पायरी मार्गाने जेव्हा आपण वरती चढतो तर सुंदर असा हा वरती टेकडीसारखा भाग केलेला आहे आणि ह्या इथं आपण ही खंडोबा महाराजचं आपण मंदिराच्या मागच्या बाजूने आपण पुढे जाऊन हा दर्शन घेणार आहेत आणि हा संपूर्ण हा परिसर सुंदर असा हा केलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि समोर आपण पाहतोय हे श्री खंडोबा महाराजचं आपल्याला इथं आपल्याला दर्शन आपल्याला मिळतंय. तर छान प्रकारच्या मित्रांनो आपल्याला इथं खंडोबाचं दर्शन मिळालं. आता आपण या ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये असलेले श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर आपण इथं पाहणार आहेत. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अशी 4 मंदिरं आणि सुंदर असं हे झाडांचं छान प्रकारे इथं आपल्याला बगीचा केलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय. श्री गोपाळ कृष्ण मंदिर, गणपती मंदिर, संपूर्ण हा मंदिरांचा परिसरामध्ये आपल्याला हा परिसर एकदम खुलून आपल्याला इथं दिसतो. श्रीराम मंदिर, आपण पाहतोय हे दास हनुमान मंदिर. तर मित्रांनो आपण गावाचा मारुती मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहेत आणि समोरच आपल्याला ते काही शिडा आपल्याला इथं पाहायला मिळतात. आपण ज्या महादेव मंदिराच्या ठिकाणी पाहिल्यात त्याच शिडा इथं हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण नेमकं त्या शिडा कशाच्या आहेत ते आपण ओळखू शकत नाही.